सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवड 18 मार्चला। सत्तेचा अद्याप पेच कायम। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड बुधवारी दिनांक 8 रोजी होणार आहे। त्यासाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली आहे। सत्ता स्थापनेपासूनचा मुहूर्त ठरल्याने राजकीय पक्षांमध्ये बहुमताच्या जुळणीसाठी धावाधाव सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सोमवार दिनांक 2 रोजी जाहीर केला। या विशेष सभेच्या अध्यासन अधिकारी म्हणून मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची नियुक्ती केली आहे। सकाळी 11 ते 12 या वेळेत अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील। दुपारी 12:30 वाजेपर्यंत अर्जाची छाननी होईल। माघार घेण्यासाठी 1 वाजेपर्यंतची मुदत आहे। दुपारी 2 वाजता निवडीसाठी विशेष सभा होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंचे संख्याबळ अत्यंत काठावर आहे। शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या युतीतील घटक पक्षाचा पाठिंबा गृहीत धरला तर भाजपचे संख्याबळ 31 पर्यंत जाते, पण हे दोन्ही पक्ष तूर्त अध्यक्षपदावर अडून आहेत। सर्वात मोठा पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा देखील सत्ता स्थापनेसाठी आक्रमक भूमिकेत आहे। काँग्रेसला सोबत घेतल्यास त्यांचे संख्याबळ 29 होते। त्यांना बहुमतासाठी अवघ्या 3 जागांची आवश्यकता आहे। अजित पवार गटाने बैठकांमधून पाठिंब्याविषयी आघाडीच्या बाजूनेच भूमिका व्यक्त केली आहे। त्यामुळे भाजपला उठ्याबशा काढाव्या लागत आहेत। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्ता स्थापनेबाबत सावध भूमिका व्यक्त केली। निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आमचाच अध्यक्ष होणार या आक्रमक भूमिकेत असलेल्या भाजप आणि चंद्रकांत पाटील यांचे जिल्हा परिषदेत आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं वक्तव्य केलं आहे। ते आता चर्चेचं ठरलं आहे। बहुमतासाठीचे संख्याबळ जमवताना भाजपची दमछाक होत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सांगली शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी आलेल्या पालकमंत्र्यांनी सत्ता स्थापनेविषयी भूमिका व्यक्त केली। ते म्हणाले, सत्तेसाठी प्रत्येक पक्षाची अपेक्षा स्वाभाविक आहे।